आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आमच्यासाठी एक वेगळी गाडी होती, जे असे राईट. कौटुंबिक सहलच्या अंतर्गत जे करेक्ट, जंगल करेक्ट. बघायला आले होते. राईट. आणि तुमच्या फोटोग्राफर्सची एक वेगळी व्यवस्था होती आणि तुमचं काहीतरी प्रचंड गूढ डिस्कशन चालू असायचं, की ते करेक्ट. गुडघा नीट राहील अशी ती गादी आहे ना, येस. किंवा खांदा राहील. मग ते काय काय तुझी ती व्यवस्था काय असते? म्हणजे ती गाडीत काय काय असायला पाहिजे त्या? असं वेगळं स्पेशल तर काही नाही. आय वोंट कॉल इट अ व्हेरी लक्झरियस व्हेकल, रादर दॅट्स अ व्हेरी बेसिक वन. सो आमच्या फोटोग्राफरची ही इच्छा असते की जे पण आपण शूट करतोय त्या प्राण्याच्या आय लेवलला जाऊन जेव्हा तुम्ही शूट करता ना, तेव्हा ऍक्च्युअल त्याच्या साईजचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला चांगला मिळतो. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही वरनं फोटो काढता उभे राहून, तेव्हा त्या थोडासा एरियल व्ह्यू मिळतो त्याचा, म्हणजे टॉप अँगल आपण म्हणतो. तर ते प्राणी थोडेसे विचित्र दिसतात. So आमची इच्छा असते की खालनं फोटो काढता यावा. त्यामुळे शक्य तेवढं लो अँगल असलेली गाडी. सो त्यामुळे मग त्या एक्स्ट्रा सीट काढून टाकणं किंवा स्टेबिलिटीसाठी, म्हणजे आता बरेच जण व्हिडिओ करायला लागलेत. सो व्हिडिओच्या वेळेला तुम्हाला बीन बॅग पाहिजे की कॅमेरा स्टेडी राहील, किंवा कधी कधी असं होतं की चेज मिळाला आपल्याला की चित्ता कशाच्या तरी मागे धावतोय, तर तेव्हा ते पटकन कॅमेरा पॅन करता आला पाहिजे. सो जर गाडीला खिडक्या असतील तर तुमची आमच्या या मोठमोठ्या लेन्स असतात. मी आता ही जी वरती ठेवली, सो 400 mm, सो त्याला हुड लावलं तर ती एवढी मोठी होते. सो ती लेन्स त्या कॅमेरात नाही, ती फिरणारच नाही तेवढी, मला मी अडकेल कुठेतरी. सो वी नीड दॅट कम्प्लिटली ओपन व्हेकल, टॉप ओपन, की ज्याला सूर्य आला तर ते मला बंद करता येईल, पाऊस आला तर एका साईडने बंद करता येईल. सो बेसिकली म्हणजे मी म्हणेन सोयींपेक्षा वी थिंक अबाउट ऑल द निगेटिव्ह फॅक्टर्स दॅट मे इम्पॅक्ट आर इमेजेस, आणि त्याच्यावर कसं ओव्हरकम करता येईल त्यासाठीच्या अरेंजमेंट या गाड्यांमध्ये असतात.